नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. लालबाग मध्ये जीवा आणि नंदिनीची बरात निघाली आहे आणि आपल्यासोबत ते खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचं. कसे आहात तुम्ही? किती एक्साइटेड आहात? खूप मस्त, खूप छान आणि खूप मजा करतोय. आम्हाला खूप मजा येते. खरं तर नाचण्याचा मूड आहे, पण विवेक घराजवळ मालिकेची बरात निघणं काय नाही नाही, खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी तुला आता खरंच हळूहळू जवळ येते, समोर माझं रोवर आहे. सो मी सांगू शकतो सगळ्यांना की घराच्या खाली वरात निघाली. आता माझी फॅमिली पण आली ऍक्च्युली. त्यांना मी सांगितलंय की याच्यात नाचून घ्या, काय नाचाय एन्जॉय करून घ्या म्हणून. पण खरंच खूप छान वाटतंय यार. बघ ना यार, आपल्या मराठमोळे एरियात जिथे मी लहानाचा मोठा झालोय तिथे आज असं प्रमोशन होतंय माझं ऍज अ सेलिब्रिटी म्हणून. तर मला खूप छान वाटतंय. पण छान नटलायत दोघं. खरं तर एकमेकांना काही खास कॉम्प्लिमेंट वगैरे दिली आहे का जीवा आणि नंदिनीनी? हो हो हो, आम्ही कॉम्प्लिमेंट तर दिलीच आहे. आम्ही कॉम्प्लिमेंट करतोय आहोत आणि जीवांतिनीचं खास प्रमोशन करण्यासाठी माझ्या कॉस्ट्युम डिझायनरनी हे पण केलंय. दिसतंय का? दिसतंय का? जीवा, पण ऑन कॅमेरा नंदिनी तू काय शायरी करत असतोस, काय काय करत असतोस आज ऑन आता काय करायला कॅमेरा? सांगू नको असं लिहिलेलं असतं. तारीफ तर झाली पाहिजे ना. नाही नाही, तारीफ कौतुक तर झालंच पाहिजे. गेले 1.5 वर्ष आम्ही इतकं छान काम करतोय, लोकांनी शोला इतकं छान डोक्यावर उचलून घेतलंय आणि त्यामुळेच इतकं छान प्रमोशन केलं जात आहे चॅनल कडून. अजून काय पाहिजे असतं? जेव्हा कसं असतं ना, ऍज अन ऍक्टर तुम्हाला इतका छान को आर्टिस्ट मिळतो आणि मग ती इतकी छान सिरियल पुढे जाते, ती प्रोसेस असते. कारण कसं असतं ना, मला असं वाटतं की वेब सिरीज आहे, फिल्म आहे, तुम्ही 35-40 दिवस काम करून पुन्हा आपापल्या कामाला जाता. पण सिरियलला एकत्र राहणं, 14-14 तास काम करणं, तो बॉन्ड क्रिएट होणं आणि मग ते एकत्र काम करणं हे खूप जास्त महत्वाचं असतं. ती वाईब खूप जास्त महत्वाची असते. आणि मला असं वाटतंय की आमची सगळीच टीम, मुडाला सुद्धा बाकी पण सगळी टीम असते, इतकी छान आहे. आम्ही इतकं छान पुढे नेतोय. मला असं वाटतंय की असेच आमचे खूप छान छान एपिसोड होऊ दे आणि लोकांनी असंच प्रेम करत राहू दे आमच्यावर. पण एखाद्या मालिकेचं मला वाटतं असं लालबाग मध्ये भर नसतात. आपल्या मालिकेतल्या लग्नाची बरात निघणं हे आर्टिस्ट म्हणून खूप लकी गोष्ट आहे खरं तर. आणि पहिल्यांदा घडत असेल हे सगळं मला वाटतं आणि त्यासाठी तुम्ही पहिले आहात, तर ते कसं वाटतं? पहिलं जे असतं ते सगळं खास असतं, छान असतं. आमच्यासाठी पण हे पहिल्यांदाच आलेला हा अनुभव आहे आणि हा मी कायमच लक्षात ठेवीन. कारण आमच्या मालिकेला इतका छान प्रतिसाद मिळतोय, इतकं छान प्रमोट करताय चॅनल आम्हाला आणि आमच्या मालिकेला. सो एखाद्या कलाकाराला आणखी काय हवंय? मला वाटतं हेच खूप आहे आमच्यासाठी. थँक्यू सो मच स्टार प्रवाह. विवेक, काय असं पहिल्यांदा मालिकेची हो, मी जसं म्हंटल ना की असं कधीच झालं नाहीये. म्हणजे मी लहानपणापासून सिरियल बघतोय, अगदी मी वादळवाट पासून सगळ्या सिरियल्स बघत आलो. पण मला असं वाटत नाही की असं प्रमोशन मी कुठे पाहिलंय म्हणून. तर यासाठी आम्ही स्वतःला खरंच भाग्यवान समजतो. पण आपण मी आधीच म्हटलं की लालबाग मध्ये खरं तर ही बरात निघाली आहे, पण ही आता खरं तर काय म्हणू जीवाची आहे. लवकरच याच रस्त्यावर विवेकची निघू शकते ना ना मृणाल? हो, मला असं वाटतं की असं एखादं लग्न अटेंड केलं आणि मनापासून अटेंड केलं तर आपलंही लग्न ठरतं कदाचित. काय रिॲक्शन हवी आहे आम्हाला खरं तर? हे बघ, सगळं मला असं आता माहित नाही. सी, आता कोण मुलगी भेटते मला, तिला वरात आवडते की नाही, या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत. म्हणून मी ठरवलंय, माझी फॅमिली आली, आज नाचून घ्यायचं, ही वरात एन्जॉय करायची. पुढचं माहित नाही. येस, नक्कीच आम्ही पुन्हा पुन्हा भेटत राहू तुम्हाला. आता तुम्हाला खूप लोक सुद्धा भेटायला येत आहेत. थँक्यू सो मच. पण यार, लग्नाची बरात आहे, क्विक एखादा उखाण मला वाटलंच बोलू नकोस, पण बोलणारच होतो मी तुला. भाजीत भाजी मेथीची, नंदिनी माझ्या प्रीतीची. आता याच्यावर काही बोलू नकोस. सोन्याचं ताट चांदीची वाटी, सोन्याचं ताट चांदीची वाटी, जीवांचं नाव घेते खास तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. आणि एन्जॉय करा, नाचूया यार, बरात आहे खरं तर. येस, थँक्यू. तुम्ही नाचत राहा, मजा नाही, एक करा. मिनिट, तू का नाही नाचत आहेस? नाचूया.